नमस्कार सई मॅडम. नमस्कार सिद्धू. आय लव्ह यू. आज मी जाम खुश आहे. काय जमलं? बर काय कधी नव्हतं ना, चॅनलची लोकांना माझा इंटरव्ह्यू घ्यायला येणार आहे. बर मी सेलिब्रिटी आहे ना. काय जमलं? तो आहे. काय नक वाढलेत म्हणून आम्ही तुमचा इंटरव्ह्यू घेणार नाही असं बोलले तर म्हणून मी ही नक काढतोय. असं आहे सगळं. क्या बात है. वाह वाह वाह. याला म्हणतात क्रिएटिव्हिटी. नाही तर आपलं बघावा तेव्हा वा वा दादा वा वा. यानं ना आयुष्यात काय होणार नाही नाही बरोबर. दरवाजाची बिल बसते, दरवाजा उघडायला मग बोलू आपण. या. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार, नमस्कार. नमस्कार सर. मी रसिका MHJ न्यूज कडून आले सर. अच्छा. सर आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता. हा, हो हो बसा बसा बसा. सर तुम्हाला सांगायचं की सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे सर. ओ. खूप मोठी. तुम्ही ते हास्य जत्रेमध्ये ताना ना करता ते खूप आवडतं सर. अरे, अहो तो गौरव मोरे, मी प्रभाकर मोरे आहे का ना? काय समजली? सॉरी सॉरी बरं का माझं थोडंसं गैरसमज झालं सर. माफ करा. म्हणजे तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेणार नाही? नाही असं कसं सर. तुमचा इंटरव्ह्यूच घ्यायला आले ना मी. हो. हा, आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करायची ना, घ्या. सर? तू रेडीस? हे आपण इथं ठेवूयात. हा. हा सर तुम्ही रेडी आहात ना? हो मी रेडी मध्ये. हा काय आता म्हणजे जरा केस बीस जरा नीट हा, करतो. हा. हा, एक मिनिट. तुम्ही कॅमेरा सेट करा येस बघे. येस. हा, ओके आहेत ना केस वगैरे माझे? बरोबर हा, चल, रेडी. हा, चल मी रेडी आहे. हा, सुरू करूया. हा, हा. Yes. हा. हा. रोलिंग. नमस्कार. मी रसिका तुमचं स्वागत करते तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये MHJ न्यूज मध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्राचे हास्य जत्रा फेम खूप मोठे कलाकार प्रभाकर मोरे यांच्या घरी. नमस्कार नमस्कार. मॅडम इकडे या. काय झालं? गुड सजेशन. मोरे सर हा? तुमच्या किचन मध्ये दूध असेल ना? हो आहे. हा नाही आमचे कॅमेरामन म्हणतात की हातात दुधाचा ग्लास असेल ना तर म्हणजे असं फ्रेम खूप छान दिसेल सर. अच्छा पाव लिटर घेतलंय सकाळी हा? आणि मी रोज एवढंच मागवतो. काही हरकत नाही सर. पण जा ना दूध घेऊन ये पटकन ठीक kitchen. जा. आहे. ऐका हा. ना तुमच्याकडे बदाम आहेत? बदाम इथं स्ट्रगल करून करून ना माझी खारीक झाली. मोठाला बदाम विचारणारा. वा वा किचन मध्ये दूध आहे तर घेऊन ये ग. वा वा बदाम. वा वा वा. आला येस आला. मी काय म्हणतो आ? दुधाची गरज आहे. हो म्हणजे काय सर कोजागिरीचा दिवस आहे असं माहोल झाला पाहिजे सर. असं छान वाटलं पाहिजे. वाटतं बरोबर आहे सगळं. ते असायला जावं ना कोजेगर. आले. अरे काय हे. अरे म्हणजे मी तांदळाच्या डब्यात जर बदाम ठेवलं होतं तर सगळं घेऊन आलास. कुठं सापडलं तुला? तुम्ही ते कुठेही लपवले असते ना तरी ते मला सापडले असते. अरे गेल्या दिवाळीला वेट क्लाउडने काचेच्या बाउल मध्ये बदाम दिलेला आहे. तर वर्षभर मी कसं पुरवतोय माझं मला माहिती. आणि तर बदाम तू घेऊन आलास. हा काय अर्थ आहे? काय आणलंस तर आणलंस आणि सगळं ह्याच्यात टाकलंस. हा दे इकडे दुधाचा गालास दे. दे काय दूध माझ्यासाठी आणलंय मी. अरे तूच म्हणालास ना की हातात दुधाचा गलास असेल तर फ्रेम चांगली दिसेल म्हणून. सर नाही त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्या हातात दुधाचा ग्लास असेल तर त्यांना तुमची फ्रेम खूप छान दिसेल सर. याला काय अर्थ आहे? असं कसं? अरे आग लागली रे तुझ्या तोंडाला. ती मेल्या. दूध पियालास ते पिलास बदाम पण पियालास. अरे गेले वर्षभर आहे ना मी असं उगलून चाटतो का नाही ते बदाम. अरे एक बदाम 7 दिवस पुरावा म्हणून मी असा उगलतो नी चाटतो आणि तू अख्खच्या अख्खं दूध बदामा सगळं पियालेला आहेस. त्या बदामामुळे माझी कांती तुकतुकीत झालेली आहे. सगळं पियालास तू. हा? काय अर्थ आहे का मॅडम? मला सांगा. पचणार नाही. वरचा बघून घेतोय तुला. जुलाब लागतील जुलाब. नाही सुटणार ऐका ना, तू. काय ऐका ना मोरे सर. बदामाचं दूध प्याला हो. कसं आहे ना ते कॅमेरामनचं मन आम्हाला थोडंसं सांभाळायला लागतं. त्याच्यामुळे त्यांची क्रिएटिव्हिटी जागृत होते ना. ते थोडंसं काय हरकत काय नाही. हरकत पण एक नाही. ऐका आता ना आपण रॅपिड फायर राऊंड खेळणार सर. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार त्याची तुम्हाला पटकन उत्तर द्यायची. त्याची पटकन उत्तर दिली ना तर आम्ही आणलेलं गिफ्ट हॅम्पर तुम्हाला मिळेल. आणि आनंदाची गोष्ट काय माहिती का? त्या गिफ्ट हॅम्पर मध्ये काजू बदाम मनुका खारका सगळं सर. मग ते बदाम खायचं आहेत का उगलून चाटायचं आहे?
खरं तर सर बदाम खायचेच असतात, तुम्ही उगाच उघडत बसता सर. ते पण बरोबर आहे. मी 20 वर्ष घासतोय का नाही तुम्हाला माहितीच आहे का नाही? काही हरकत नाही सर, आपण सुरू करायचं का हा, तुम्ही इंटरव्ह्यू? म्हणाल तसं. या पण इकडे या, कॅमेरा घेऊन या. Yes. मी बरोबर इकडे हा हा. हा, तर माझा पहिला प्रश्न आहे सर, हे कोजागिरीला दूध का पितात? ते कोजागिरीच्या दिवशी भाई आम्हाला 1 लिटर दूध देतो हा? तर उरू नये म्हणून मी पितो. उगाच शिल्लक कशाला ठेवायचं? तुमचं उत्तर चुकलंय सर, चुकलं कसं? चुकीचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न, चंद्रावरचं एखादं गाणं म्हणून दाखवा. चांदाची चांदणी चम चम चमकत होती हो, चांदाची चांदणी चम चम चमकत होती हो. सर नाही काय? नाही, हे उत्तर चुकलेलं होय, आहे बरोबर सर. आहे. चंद्रावरचं गाणं म्हणजे चंद्रावर शूट झालेलं गाणं असं आम्हाला अपेक्षित होतं सर. चंद्रावर शूट? ओ चंद्रावर शूट काय तुमच्या आयशीच्या भावाने केलं नाही? आतापर्यंत शूटिंग झालीच नाही चंद्रावर. मग सर तुम्ही आम्हाला ते तसं सांगायला हवं होतं, आम्हाला तेच अभिप्रेत होतं सर. काही तुम्हाला अभिप्रेत असतं काय? तुम्हाला आता ह्याचं मार्क नाही देऊ शकत, सॉरी सर, हे काय? चुकलेलं आहे. मला सांगा, चंद्र आणि पृथ्वी याच्यामध्ये किती अंतर आहे तुम्हाला माहिती का? आहे, त्याचं म्हणजे त्यांच्यामधलं अंतर म्हणजे तुम्हाला सांगतो म्हणजे लय लांब लांब असं लय लांब अंतर असतं करायचं. नाही सर, एक्झॅक्ट उत्तर द्या. असं कसं उत्तर देणार? आज चंद्र हिथं असतो तर परवा इकडे असतो. तो चंचल आहे ना, एका जागेवर थांबतच ना. वा वा. मी परसाकडे जातो ना, तो माझ्या मांग येतो. मी असा बसला, तो आपला वर. आता ऐकतच नाही. तुम्हाला काय सांगू? तुमचं हेही उत्तर चुकलेलं आहे सर. सर एकतर हा रॅपिड फायर राऊंड आहे, त्यामुळे तुम्हाला असं पटकन पटकन उत्तर द्यायचं होतं. आणि सर मी तुम्हाला प्रश्न काय विचारला तुम्ही नीट ऐकलंच नाही सर. ऐकलं? चंद्र आणि पृथ्वी याच्यामध्ये किती अंतर आहे हे तुम्हाला माहितीये का? याचं उत्तर नाही असं दिलं असतं तर तुम्ही जिंकलं असतात सर. अरे असं आहे काय? मी आपला उगाच घाशीत बसलो सर तरी हास्य जत्रेवर तच मला म्हणतात. हा? एक वाक्य तू 3 मला घासत बसतोस म्हणून. ते काही चुकीचं नाही आहे. हेच तुम्ही पंचेसच्या बाबतीत अगदी उलट करता. तुम्ही 3 पंचेसचा 1 पंच का करता हो? हा तू नाही, तुझ्या पोटात गेलेलं बदाम बोलतात त्याच्यामुळे तुझी बुद्धी झालेली आहे तल्ल. काय समजला? थोबाड फोडून ढेकर काढलं असतं. एक तर सगळं दूध आणि माझं बदाम खाऊन टाकलाय. आला मला उघडायला काही शिल्लक नाही. चाटू काय? अरे या वर्षीच्या दिवाळीला वेट क्लाउडनी त्या काचेच्या बाउलमध्ये बदामाच्या ऐवजी सॅनिटायझर दिलं तर काय उघडून मी प्यायचं मला सांग? हा? अरे आता दिवाळीची वाट बघायची, आता उघडून काय खाव मला सांग? पचणार नाही तुला, पचणार नाही तुला सांगतोय. थोबाड फोडून बदाम दूध सगळा पिऊन टाकला नाही त्यानं. सर राहू द्या ना, काही राहू द्या. तुम्ही रॅपिड फायर कडे कॉन्सन्ट्रेट करा सर. आता खूप सोपा सावंगी नानावरचा प्रश्न आणि तुमच्या खूप जवळचा प्रश्न आहे सर. काय? हा प्रश्न नीट ऐका सर. हा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, हा. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये तुम्हाला परफॉर्मन्स ऑफ द वीक असं किती वेळा मिळालं सर गिफ्ट वाउचर? पटकन सर, पटकन. हे सगळं तुम्ही मुद्दाम विचारताय यावर? नाही तुम्हाला माहितीये मला कधीच मिळालेली नाही, तरी पण विचारता बाय. लाज नाही वाटत तसं विचाराल तुम्हाला? हे कसला तुमचा हास्य जत्रेचा गिफ्ट व्हाउचर? हो ऑलरेडी प्लॅटोनिकचा व्हाउचर मला सई मॅडमनी कधीच दिलेला आहे. आणि त्या व्हाउचर आहे ना प्लॅटोनिकचा आता एकदाच आणि एकट्यालाच मिळतात. तर मना मिळालेला आहे. काय सांगता बा तुम्ही गोष्टी? क्या बात आहे सर. याच नोटवर ना आपला हा रॅपिड फायर राऊंड आपण इथे संपवून टाकूया सर. हो संपलाय. आता खूप महत्वाचा सेगमेंट आहे सर. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ना सर तुम्हाला एक छोटीशी वाईट द्यायची सर. बाईट द्यायची? हो सर. मॅडम हा? इकडे या. गुड सजेशन मध्ये गुड सजेशन. हो मॅडम खुश. ए भावा तू परत किचन मध्ये जाऊ नका. सर त्याचं काही वेगळंच सजेशन होतं. त्याचं म्हणणं होतं की हा वाईट तुमच्या खिडकीत घेतला ना तर एक्झॅक्टली मागे सर चंद्र दिसेल आणि ते फ्रेम आम्हाला खूप भारी मिळेल सर. अच्छा म्हणजे हिथं मी राहिलो की चंद्र? हा या ना सर. नाही म्हणजे फक्त ते चंद्र बरोबर हो हे ना, करा. या ना, बरं please, sir, एक या, मिनिट या, जरा. या. हा, दिसत नाही हा व्यवस्थित? या सर या. छान दिसतंय सर या. म्हणजे इथं थांबू असं? हा हा. असं चालेल? आणि काय बोलायचं ते? हा बरं ते काय सांगू? बोलायचं तर नेमकं सांगा हा बरं. अगदी सोपं आहे हा, सर. सांगा. 2च वाक्यात. हा. नमस्कार, मी प्रभाकर मोरे. हा. अश्विनातल्या पूर्ण चंद्राच्या या गर्भरेशमी रात्री मी तुम्हाला देतो हृदयपूर्वक शुभेच्छा. शुभ कोजागिरी. काय आलं सर? हा ही वाक्य सगळी एका दमात बोलायला लागते. मी काय म्हणतो मॅडम हा? म्हणजे मी असं म्हणतो ना त्याच्यापेक्षा नमस्कार मी प्रभाकर बोरे, हॅपी कोजागिरी पौर्णिमा. नाही तर आता कसं चालेल सर? ते कसं आहे ना आमच्याकडे वेगवेगळे सेलिब्रिटी येऊन गेले, सगळ्यांनी हेच वाक्य घेतले तेच घ्यावं लागेल सर. ते सगळं पोपट आहे. ते पाठांतर करून बोलतात का ना. मी कसा उत्स्फूर्त आहे ना त्याच्यामुळे मला कठीण जात नाही काय समजलं.
सर आपण सुरू करूया का? हा वाक्य असं पटकन घेऊन टाकूया, वाईट थोडीशीच राहिली. काय वाक्य आहे काय ते? काही नाही, सोपं आहे. अश्विनातल्या पूर्ण चंद्राच्या या गर्भ रेशमी राहती. ओके हा? बरं. ओके, रोलिंग कॅमेरा, ऍक्शन. ऍक्शन. नमस्कार, मी प्रभाकर मोरे. अश्विनातल्या त्या रक्तचंदन रात्री नाही सर, असं नाही ते. मग? अश्विनातल्या पूर्ण चंद्राच्या त्या गर्भ रेशमी राती, असं खूप सुंदर वाक्य आहे सर. असं आहे काय? हा. नेमकं काय काय म्हणजे मुद्दामून करता वय काय? नाही सर, घ्या ना, तुम्हाला बरं. जमेल सर, एवढे मोठे बरं. सेलिब्रिटी आहे सर. बरं. रोलिंग, हा. ऍक्शन. नमस्कार, मी प्रभाकर मोरे. काय समजली? अश्विनीतल्या चंद्राबाईंच्या चंदनाच्या रेशमा सर सगळ्या बायकांची नावं घेताय तुम्ही, चंद्रबाई कुठून आणलीत? नाही सर, नाही जमत आहे. परत एकदा सांगू का? अश्विनातल्या पूर्ण चंद्राच्या गर्भ रेशमी राती, असे ते. हा, माझं कसं आहे, म्हणजे मी एकदा वाक्य बोललो ना की मला तर परत बोलता येत नाही. काय समजलं? मी सगळी गोलाबिरीच करतो ना, त्याच्यामुळे जरा समजून. मॅडम यांना नाही जमणार. आपण नको करूया, आपण नंतर कधीतरी येऊया. हे नाही होणार त्यांच्याकडनं. तुला हे मोठा नाही जमणार, नाही जमणार. मोठा आला शाना. तू म्हणून दाखव बघू. हा सोपं आहे. काय? हे काय? नमस्कार, मी प्रभाकर मोरे. अश्विनातल्या या पूर्ण चंद्राच्या गर्भरेशमी राती देतो हृदयपूर्वक शुभेच्छा. शुभकुजगिरी. वा, वा, वा. जमलं, मला जमलं. याला पण जमला. ते बोललाय तो बरोबर. बोलले बरोबर हा. ते. तुम्हाला जमेल ना? मला जमल काय बघूया आता. बघा ना, या ना सर, प्रयत्न करूया. Try या तर सर, या. करूया. जमेल सर. त्या अश्विनातल्या पूर्ण चंद्राच्या गर्भ रेशमी रात्री, या- सर. या गर्भ रेशमी रात्री. हा. हा, घेऊ. रोलिंग कॅमेरा, ऍक्शन. नमस्कार, मी प्रभाकर मोरे. अश्विनातल्या पूर्ण चंद्राच्या त्या गर्भ रेशमी रात्री मी देतो हृदयापासून शुभेच्छा. शुभ कोजागिरी पौर्णिमा. वा सर, वा, जमलंय सर तुम्हाला. क्या बात आहे सर, मला वाटलं होतं सर तुम्हाला जमलं असं. वा वा वा. मॅडम परत घ्यावं लागेल. मागे तो चंद्र आला होता ना, तो ढगांच्या आड गेलाय. फ्रेमच नाही मिळाले मॅडम, फ्रेमच नाही मिळाले. परत एकदा तुम्हाला घ्यावं लागेल. हे सॉरी वाक्य परत घ्यावं सर, लागेल. सॉरी सर, सॉरी. अरे आग लागली तुमच्या दोघांच्या तोंडाला. ती कधी नव्हता मी एकदम सलग हा वाक्य बोललो, त्याच्यात तुम्ही माती खाल्ली. थोडी निघा इथनं. निघा, परत इकडे